महत्त्वाची अपडेट समोर येते। परिवहन विभागाच्या बैठकीसंदर्भातली महत्त्वाची बातमी आहे। काय नेमकं आपण घडते बघूया। परिवहन विभागाची आज बैठक सुरू आणि या बैठकीमध्ये चर्चा सुरू आहे। परिवहन विभागाच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचं कळतंय। कालावधी वाढवण्यासंदर्भात यामध्ये चर्चा होणार होती आणि कालावधी वाढवण्यावरती यात चर्चा झाली। मराठी सक्तीचा जो नियम आहे त्यामध्ये कालावधी वाढवावा अशी मागणी केली जात होती। 1 मे पासून परमिट रद्द न करण्यावरती सगळ्यांचं एकमत झाल्याची सूत्रांची माहिती आणि अगदी थोड्याच वेळात परिवहन मंत्री या संदर्भात पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत। तर परिवहन विभागाच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे। कालावधी वाढवण्यासंदर्भात यात मागणी केलेली होती आणि या संदर्भात जी चर्चा झाली ती सकारात्मक चर्चा झाली अशी प्राथमिक माहिती समोर येते। 1 मे पासून परमिट रद्द न करण्यावरती सगळ्यांचं एकमत झाल्याची सूत्रांची माहिती आहे। उदय जाधव आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात। उदय, अतिशय महत्त्वाची बैठक म्हणावी लागेल। काय काय या बैठकीत घडतंय? आपण बघतो की मुंबईतल्या उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये परिवहन विभागाच्या मुख्य कार्यालयामध्ये महत्वाची बैठक सुरू झालेली आहे। परिवहन विभागाच्या या बैठकीमध्ये आपण पाहतो की सकारात्मक चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळते आहे। एकूणच मराठी सक्तीच्या संदर्भात कालावधी जो आहे तो वाढवण्यासंदर्भात एकमत झाले असल्याची माहिती मिळते आहे। राज्यातील विविध विभागीय आयुक्त जे आहेत आरटीओचे ते या बैठकीला उपस्थित आहेत, कारण सर्वांना आदेश जे आहेत ते निर्गमित करण्यासाठी या सर्वांची महत्वाची बैठक जी बोलवण्यात आलेली आहे। येत्या 1 मे पासून परमिट रद्द करण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आला होता, मात्र त्याला आता कुठेतरी शिथिलता जी आहे ती देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। त्यावरती कुठेतरी सर्वांचं एकमत जे आहे ते झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या संदर्भात थोड्याच वेळात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे पत्रकार परिषद घेणार आहेत आणि या अधिकृत घोषणा करणार आहेत। जे टॅक्सी चालक आणि जे रिक्षा ऑटो चालक आहेत ज्यांना मराठी जी आहे ही व्यावसायिक मराठी जी आहे शिकण्यासाठी त्यांना काही अवधी जो आहे तो देण्यात येणार आहे। तो अवधी मात्र किती महिन्यांचा असणार आहे या संदर्भात अधिकृत माहिती थोड्याच वेळात पत्रकार परिषद जाहीर केली जाणार आहे। बरोबर उदय, त्यामुळे पत्रकार परिषदेकडे लक्ष असेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार का याबाबत अजून सुद्धा प्रश्नचिन्ह कायम आहे। उद्धव ठाकरे मवियाकडून उमेदवार नसतील तर 10वा उमेदवार देण्याचं महायुतीनं ठरवल्याची माहिती आहे। मात्र या 10व्या जागेवरती महायुतीमधील नेमका कोणता पक्ष उमेदवार देणार याची उत्सुकता आहे। भाजप, शिवसेना की राष्ट्रवादी पक्ष उमेदवार देणार याबाबत आज अंतिम निर्णय होणार आहे। भाजपानं केंद्रीय नेतृत्वाकडे या संदर्भातली यादी पाठवली आहे। 9 पैकी 5 जागांवरती भाजप उमेदवार उभं करणार आहे, तर 15 पैकी 5 नावांवरती अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे। विधान परिषदेसाठी 30 एप्रिल रोजी भाजपाची यादी जाहीर होणार असल्याची माहिती आणि यामध्ये मुंबई वगळता राज्यातील 5 विभागांमधून संधी दिली जाणार आहे अशी माहिती समोर येते आणि भाजपाकडून विधान परिषदेसाठी अनेक जण उत्सुक आहेत। अशामध्येच सावध पवित्रा घेत ऐनवेळी भाजपाकडून नावं जाहीर होण्याची शक्यता आहे। भाजपाकडून 30 जणांची यादी दिल्ली नेतृत्वाकडे पाठवण्यात आलेली होती, मात्र यादी निम्मी करून पाठवा असा निरोप दिल्ली नेतृत्वानं दिला आणि यानंतर भाजपाकडून 14 नावं आता दिल्लीला पाठवण्यात आलेली आहेत। अशामध्येच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नाव निश्चितीसाठी दिल्लीमध्ये आल्याची माहिती आहे। पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांना संधी मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। असं आहे की विधान परिषदेकरता कुठली नावं आहेत, त्याचं काय होणार आहे याचा निर्णय काही मी घेत नाही, तो आमचं देशाचं पार्लमेंटरी बोर्ड घेतं। त्यामुळे तिथनं निर्णय जे काय होतील त्यानुसारच सगळे निर्णय होतील। पण एवढंच सांगतो की राजाभाऊ राऊत यांना भविष्य आहे। पुढची बातमी आपण बघूया। नाशिक संगमनेर पाठोपाठ श्रीरामपुरामध्ये भोंदू बाबाचा पर्दाफाश झालेला असून भोंदू गणेश शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे। पोटदुखी बरी करून देण्याच्या नावाखाली भोंदू बाबाने महिलेची तब्बल 20 लाखांची फसवणूक केलेली आहे। तसंच गेल्या 3 वर्षांपासून भीती दाखवत तिच्यावरती अत्याचार देखील केलाय। तर बेलापूर या ठिकाणी खटकळी परिसरामध्ये दावल मलिक नावाने दरबार भरवून हा भोंदू लोकांना गंडवत होता। या प्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे माजी जिल्हा संघटक देविदास देसाई यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी। नाशिकमधील भोंदू अशोक खरात गजाआड गेल्यानंतर संगमनेरमधला राजेंद्र गडगे याच्यावर देखील गुन्हा झाला आणि आता तसाच जो गुन्हा आहे तो श्रीरामपूर तालुक्यातल्या बेलापूर येथील गणेश शिंदे याच्यावरती दाखल झालेला आहे आणि महिलेवरती अत्याचार आणि आर्थिक लुबाडणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे। मी आता त्या दरबारात आहे, त्याच्या आपण जर बघितलं तर दावल मलिक बाबा न्यास या नावानं हा गणेश शिंदे जो आहे हा अनेक वर्षांपासून या ठिकाणी दरबार भरवत होता आणि भक्त या ठिकाणी यायचे, त्यांचे जे आजार असतील किंवा इतर अडचणी असतील ह्या सोडवण्यासाठी
त्याच्याकडनं जो आमिष आहे किंवा जे काही दुर्धर आजार बरे करून देतो अशा प्रकारचं तो सांगत असे आणि त्यातून एका महिलेनं आपल्या पोटदुखी नीट करण्यासाठी त्याच्या आमिषाला ती बळी पडली. त्यानंतर त्याने तिच्यावरती वारंवार अत्याचार केले आणि जवळपास 18 ते 20 लाख रुपयांची जी फसवणूक आहे, जी आर्थिक लुबाडणूक आहे, ती देखील त्याने केलेली आहे. काही ग्रामस्थ आपल्या सोबत आहे. खरं तर हा शिंदे जो आहे, हा किती वर्षापासून हा गोरखधंदा करत होता आणि काय गावकऱ्यांचं तुमचं म्हणणं? हे बरेचसे 7-8 वर्षापासून या ठिकाणी त्यांचं एक विधी चालू होता. दर गुरुवारी इथे दरबार भरायचा आणि दावल मालिक म्हणून या ठिकाणी देवस्थान तयार केलं होतं. खरं तर अशोक खरातच्या अगोदर आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हणून त्याला जाहीर आव्हान केलं होतं आणि वृत्तपत्रात बातम्या दिल्या की याबाबत कोणाची तक्रार असली तर तक्रार करावी. परंतु कोणी तक्रार द्यायला पुढे आलं नाही. त्यानंतर अशोक खरातचं प्रकरण ओपन झालं आणि मग हा प्रकार मागे पडला. परंतु आता